आज आपण बनवणार आहे शेपू पालक आंबट चुकवायची पातळ भाजी। तर मी याच्यामध्ये तिन्ही भाज्या स्वच्छ धुवून कापून घेतल्यात, मीठ टाकले, 2 टोमॅटो टाकले छोटे आणि चण्याची डाळ। तर आपण याला 3-4 शिट्ट्या करून घेऊया। आता 4 शिट्ट्या झाल्या त्याच्या, आपण बघूया। बघा भाजी शिजलेली। आपण याला तर रवीने अशी घोटून घेऊया। वाटलं तर थोडंसं पातळ वाटलं की थोडंसं बाजरीचं पीठ टाकूया, म्हणजे घट्टपणा येईल। पीठ टाकलं थोडंसं, याला घोटून घेते आता। बघू शकता मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं हे कुटून घेतलंय मी। टोप ठेवलाय मी गरम व्हायला। 1 मिनिट। टोप गरम झालाय, त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल तापलं की मग आपण ते वाटण केलेलं टाकूया। आता दिसेल तेल गरम झालंय आपलं। मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटण चांगलं लाल करायचं, कच्चापणा घालवायचा त्याचा, कारण हे कच्चच घेतलं ना मी तुटलं। थोडंसं तेल कमी पडले, थोडंसं तेल घालते। मस्त भाजून घ्यायचं याला 2 मिनिटं, कच्चापणा घालून टाकायचा मिरचीचा। शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं घालते मी, आपल्या आवडीनुसार घालायचं। थोडंसं घातलंय मी। भाजतंय ते चांगलं, बघू शकता। गेलाय त्याचा कच्चापणा। आता आपण ही भाजी टाकून घेऊया। पाणी टाकायची काहीच गरज नाही आपल्याला। मीठ टाकलेलं आहे आपण शिजतानाच भाजीमध्ये। आता आपण याला उकळी काढून घेऊया। ऑलमोस्ट झालेली आहे आपली भाजी, बघू शकता मस्त उकळी आली आहे। कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये भाजी। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।